कधी विचार केलाय का की फ्रीजमधून काढलेल्या थंड पाण्याच्या ग्लासावर जे पाण्याचे थेंब येतात ते येतात तरी कुठून? म्हणजे ग्लासाला घाम का फुटतो? चला, आजच्या या भागात या रोजच्या पण तरीही रहस्यमय वाटणाऱ्या गोष्टीमागचं विज्ञान एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हेच बघा ना, फ्रीजमधून नुकताच काढलेला थंड पाण्याचा ग्लास आणि त्यावर हे पाण्याचे थेंब. आता हे आले कुठून? म्हणजे ग्लासाला काही भोक वगैरे पडले का, की यामागे काहीतरी वेगळंच विज्ञान आहे? चला, याचं उत्तर शोधूया. खरं तर हे एक असं कोडं आहे जे आपण रोज बघतो आणि याचं उत्तर आपल्या डोळ्यांसमोरच असतं, पण आपण सहसा त्याकडे इतकं लक्ष देत नाही. चला तर मग या ग्लासच्या रहस्याचा छडा लावूया. आता पहिला विचार मनात काय येतो, की ग्लास कुठून तरी गळतोय, लीक होतोय. पण थांबा, उत्तर इतकं सोपं नाहीये. याचं खरं कारण, गंमत म्हणजे आपल्या आजूबाजूच्या हवेतच दडलेलं आहे. हो, अगदी त्याच हवेत ज्यात आपण श्वास घेतो. बरं, तर हवेत असं काय आहे? तर या संपूर्ण रहस्यामागचा जो खरा घटक आहे ना, तो आता समोर येतोय. आणि तो घटक आहे बाष्प. हो, पाण्याची वाफ, जी अदृश्य असते. आपल्याला वाटतं की आपल्या सभोवतालची हवा म्हणजे फक्त ऑक्सिजन आणि नायट्रोजन, पण तसं नाहीये. या वायूंशिवाय हवेमध्ये पाण्याची वाफ म्हणजेच बाष्पही असतं, जे आपल्याला सहसा डोळ्यानं दिसत नाही, पण ते तिथेच असतं, नेहमी. आणि इथेच विज्ञानाची खरी जादू सुरू होते. या प्रक्रियेला एक खास नाव आहे, सांद्रीभवन. आणि हेच ते उत्तर आहे जे आपल्या सगळ्या प्रश्नांना सोडवतं. अच्छा, मग हे सांद्रीभवन म्हणजे नेमकं काय? अगदी सोपं आहे. जेव्हा हवेतली पाण्याची वाफ म्हणजे बाष्प एखाद्या थंड वस्तूला स्पर्श करतं, तेव्हा त्याचं पुन्हा द्रवरूप पाण्यात रूपांतर होतं. आणि हेच ते पाण्याचे थेंब आहेत जे आपल्याला ग्लासावर दिसतात. सोपं आहे ना? चला कल्पना करूया. बाष्प असलेली गरम हवा वाहते आणि ती आपल्या थंडगार ग्लासाला जाऊन धडकते. काय होतं? ग्लासाच्या जवळची हवा क्षणात थंड होते, पण थंड हवेची ना बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. मग ते अतिरिक्त बाष्पाचं काय होणार? बरोबर, तेच पाण्याच्या छोट्या छोट्या थेंबांमध्ये बदलतं. आता यातली एक सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, हवेची बाष्प धरून ठेवण्याची जी क्षमता आहे ना, ती पूर्णपणे तिच्या तापमानावर अवलंबून असते. म्हणजे तापमान बदललं की हवेची बाष्प साठवण्याची ताकदही बदलते. कमाल आहे ना? हे समजायला ना स्पंजचं उदाहरण एकदम बेस्ट आहे. समजा गरम हवा म्हणजे एक मोठा कोरडा स्पंज. तो खूप सारं बाष्प म्हणजे पाणी शोषून घेऊ शकतो. याउलट थंड हवा म्हणजे एक छोटा, आधीच पाण्याने भरलेला स्पंज, ज्यात आता जास्त पाणी सामावून घ्यायला जागाच उरलेली नाही. म्हणून हे वाक्य लक्षात ठेवा, तापमान हाच इथला खरा गेम चेंजर आहे. जसजसं तापमान कमी होत जातं तसतशी हवेची बाष्प धरून ठेवण्याची ताकदही कमी होते. आणि आत्ता बघा, या कथेला एक जबरदस्त कलाटणी मिळतीये. कारण जी प्रक्रिया या आपल्या छोट्याशा ग्लासावर घडतीये ना, तीच प्रक्रिया खूप मोठ्या स्तरावर आपला हवामान आणि अगदी पाऊससुद्धा ठरवते. म्हणजे हा थंड ग्लास फक्त एक साधा ग्लास नाहीये, तर तो निसर्गातल्या एका मोठ्या चमत्काराची एक छोटीशी प्रतिकृती आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. सांद्रीभवनाचं हेच तत्व. याच प्रोसेसने आकाशात ढग तयार होतात आणि मग पाऊस पडतो. पण वातावरणात हे घडतं कसं? तर बघा, हवेत तरंगणाऱ्या धुलीकणांसारख्या अगदी सूक्ष्म कणांवर हे बाष्प जमा व्हायला लागतं. असे कोट्यावधी पाण्याचे कण एकत्र येतात आणि त्यांचा बनतो ढग. आणि जेव्हा हे ढग खूप जड होतात तेव्हा त्यातून पाऊस पडायला लागतो. आणि हे सगळं आपण रोजच तर बघतो. सकाळी उठल्यावर गवतावर दिसणारे दवबिंदू, हिवाळ्यात दाटणारं धुकं आणि आकाशातले ते पांढरे शुभ्र ढग. हे सगळं दुसरं तिसरं काही नसून सांद्रीभवनाचेच वेगवेगळे प्रकार आहेत. जेव्हा हवामध्ये तिच्या क्षमतेनुसार अगदी काठोखाट म्हणजे 100% बाष्प भरलेलं असतं, तेव्हा ती हवा सॅच्युरेटेड किंवा संपृक्त होते आणि मग सांद्रीभवन सुरू होतं. यालाच आपण वैज्ञानिक भाषेत 100% सापेक्ष आर्द्रता म्हणतो. चला तर मग आपण आत्तापर्यंत काय शिकलो? या सगळ्या रहस्याचा उलगडा थोडक्यात पुन्हा एकदा बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवेत नेहमीच अदृश्य बाष्प असतं. दुसरं म्हणजे गरम हवेपेक्षा थंड हवेची बाष्प धरण्याची क्षमता कमी असते. तिसरी गोष्ट, बाष्प थंड झालं की त्याचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं आणि याच प्रक्रियेला आपण सांद्रीभवन म्हणतो. आणि याच एका साध्या प्रक्रियेमुळे ग्लासावर थेंब येतात आणि आकाशात ढग बनून पाऊसही पडतो. आता एक छोटासा विचार, हीच सांद्रीभवनाची प्रक्रिया आपल्याला रोजच्या आयुष्यात आणखी कुठे कुठे बघायला मिळते? जरा विचार करा. गाडीच्या काचांवर, बाथरूममधल्या आरशावर किंवा अगदी गरमागरम जेवणाच्या डब्याच्या झाकणावर. जरा आजूबाजूला नीट बघा, कारण विज्ञान खरंच आपल्या सगळीकडे आहे.